नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील दुसरा लेसन तो म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट हा बघत आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं की एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट म्हणजे आपण जे वेगवेगळे पदार्थ खात असतो त्याला आपण फूड कंपोनंट म्हणतो. तर यामधून एनर्जी आपल्याला कशी मिळते किंवा किती प्रमाणात मिळते त्यामध्ये आपण बघितलं होतं की कार्बोहायड्रेटपासून काय मिळतं किंवा त्याचं युटिलायझेशन कसं होतं, प्रोटीन याचं फंक्शनिंग आपल्या बॉडीमध्ये कसं होतं, त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन जे आहे ते कुठे असतं म्हणजे वेअर इट इज लोकेटेड हे आपण बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत लिपिड्स बाबतीत. तुम्हाला माहिती आहे की लिपिड्स आपल्या बॉडीला गरजेचं असतं. तर हे जे लिपिड्स आहे, लिपिड्स आर फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड्स म्हणजे लिपिड्स जे आहे ते कशाचा फॉर्म आहे तर फॅटी ॲसिड्सचा अँड अल्कोहोल विच हॅव अ स्पेसिफिक बॉन्ड बिटवीन देम. लिपिड्स जो आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट असा बॉन्ड असतो आणि त्यापासून ते बनलेलं असतं. म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांचं कॉम्बिनेशन असतो, त्याच्यापासून आपल्याला लिपिड्स मिळत असतं. वेन लिपिड्स आर डायजेस्टेड दे आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे जेव्हा लिपिड आपल्या बॉडीमध्ये जाईल किंवा जातं तेव्हा त्याचं कन्व्हर्शन हे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यामध्ये होत असतं. अँड ॲब्सॉर्ब फॅटी ॲसिड्स आर ट्रान्सपोर्टेड टू ऑल द सेल्स थ्रू बॉडी. किंवा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये हे जे ॲब्सॉर्ब ॲसिड आहे फॅटी ॲसिड्स तर ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. हे ट्रान्सपोर्टेशन हे जे आहे ते सेलपर्यंत होत असतं आणि ब्लडमार्फत ते पुरवलं जात असतं. कारण तुम्हाला माहिती आहे की ब्लड कुठे असतं, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये असतं आणि सर्व दूर ब्लड हे पुरवलं जात असतं. फॅटी ॲसिड्स प्रोड्यूस डिफरंट सबस्टन्स इन डिफरंट सेल्स. म्हणजे ज्या सेलला ज्या सबस्टन्सची आवश्यकता आहे त्याप्रमाणे फॅटी ॲसिड्स हे तयार करत असतं आणि म्हणूनच फॅटी ॲसिड्स प्रोड्यूस डिफरंट सबस्टन्स इन डिफरंट सेल्स. जर आपण याचं एक्झाम्पल बघायचं राहिलं तर बघा, फॉस्फोलिपिड्स हे जे फॉस्फोलिपिड्स आहे इट प्रोड्यूस प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे फॉस्फोलिपिड्सचा उपयोग प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी होत असतो. त्यानंतर पुढचं आहे बघा प्रोजेस्टेरॉन, नंतर पुढचं आहे टेस्टोस्टेरॉन, नंतर इस्ट्रोजेन, त्याच्यानंतर पुढे आहे बघा एक हार्मोन्स आहे अल्डोस्टेरॉन. हे जे हार्मोन्स आहेत 4 तर हे हार्मोन्स फॅटी ॲसिड्सपासून तयार होत असतात आणि हे आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात. हे हार्मोन्स आपण शिकलो आहोत 3ऱ्या धड्यामध्ये, पण तुम्ही शिकणार आहात या हार्मोन्सच्या बाबतीत डिटेल. त्याच्यानंतर कव्हरिंग अराउंड द ॲक्झॉन्स ऑफ नर्व सेल. आपल्या ज्या नर्व सेल्स असतात तुम्ही 9वीला शिकले आहेत बघा, त्याला चेतातंतू म्हणतात आपण मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये ॲक्झॉन सेंटरला असतो. तर या ॲक्झॉनच्या भोवती कव्हरिंग असतं. तर या कव्हरिंगसाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते किंवा आपल्या शरीराला कशाची आवश्यकता असते, लिपिड्सची. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी स्टोअर्स एक्सेस ऑफ लिपिड्स. आपल्या शरीरामध्ये टिश्यूचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यापैकी एक प्रकार आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आपण 9वीला शिकलो आहोत या बाबतीत. तर याच्यामध्ये एक्सेस जे लिपिड असतं आपल्या शरीरामध्ये स्टोअर झालेलं किंवा साठलेलं ते या इथे साठवून ठेवलेलं असतं. जर आपण लिपिडच्या बाबतीत बघितलं तर ईच ग्रॅम ऑफ लिपिड्स प्रोव्हाइड्स 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. म्हणजे 1 ग्रॅम लिपिडपासून आपल्या शरीराला 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी ही मिळत असते. पान नंबर 17वर बघा काही क्वेश्चन्स दिले आहेत, ते क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न विचारला आहे मेनी टाइम्स
यू कॅनॉट इट हॉट फूड म्हणजे गरम अन्न ड्यू टू इन्फ्लमेशन ऑर अल्सरेशन इन माउथ. बऱ्याच वेळा आपल्या तोंडामध्ये जखम होते किंवा एखाद्या वेळेस आपलं तोंड येतं, त्यावेळी आपण तिखट पदार्थ एकदम खाऊ शकत नाही. तर याचं कारण काय हे आपण बघू. द इन्फ्लमेशन ऑर अल्सरेशन इन द माउथ ऑकर ड्यू टू लॅक ऑफ इनफ विटॅमिन्स इन द डाएट. आपण जे जेवण करत असतो त्या जेवणामध्ये जर प्रॉपर विटॅमिन्स नसेल किंवा इनफ असे विटॅमिन नसतील, पुरेसे विटॅमिन नसतील, तर अशा वेळेस आपल्या तोंडामध्ये जखम होऊ शकते किंवा आपण असं म्हणू शकतो त्याला तोंड येणं असं प्रकार होऊ शकतो. अँड देअरफॉर इन सच कंडिशन हॉट अँड स्पायसी फूड कॉजेस अनकम्फर्टेबल फिलिंग. म्हणून मग जेव्हा आपण खूप गरम अन्न खाल्लं किंवा तिखट असं अन्न खाल्लं की आपल्याला असं अनकम्फर्ट फील होत असतं तोंडामध्ये. आणि म्हणून पर्टिक्युलरली विटॅमिन बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी इज सेड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर सच अल्सरेशन. मग हे जे आहे अशी कंडिशन जेव्हा होते आपल्या शरीराची किंवा तोंडामध्ये छाले येतात, अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्सची डेफिशियन्सी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग अशा वेळेस आपण बी विटॅमिन ज्याच्यातून मिळेल ते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा. सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहूड ऑर ॲडॉलसन्स. म्हणजे काही जणांना लहानपणापासून किंवा तरुण अवस्थेमध्ये रात्री दिसण्याचा प्रॉब्लेम होत असतो. तर याचं कारण काय? तर फॉर बेटर विजन विटॅमिन ए इज एसेन्शियल. म्हणजे चांगली आपली नजर असावी, म्हणजे आपल्याला चांगलं दिसावं, यासाठी ए विटॅमिनची आवश्यकता असते. इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए इन डाएट, आपल्या जेवणामध्ये जर या विटॅमिनची कमतरता राहिली, कोणत्या? विटॅमिन एची, देन देअर इज अ डिफिकल्टी इन नाईट विजन इव्हन इन चाइल्डहूड ऑर ॲडॉलसन्स. म्हणजे लहानपणापासूनच याची जर डेफिशियन्सी असेल तर लहानपणीच आपल्याला दिसण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो किंवा मोठ्यापणीसुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, आतापर्यंत आपण बघितलं लिपिड्स बाबतीत बघितलं, आता आपल्याला थोडंफार विटॅमिन्सच्या बाबतीतसुद्धा बघायचं आहे. विटॅमिन्स जर आपण बघितलं तर विटॅमिन्स आर रिक्वायर फॉर प्रॉपर फंक्शनिंग अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी. विटॅमिन आपल्या शरीराला आवश्यक असतं, फार थोडं प्रमाण याचं आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी, पण खूप असं महत्त्वाचं असतं. म्हणून हे जे विटॅमिन्स आहे आपल्या बॉडीचं फंक्शन प्रॉपरली व्हावं यासाठी आवश्यक असतं. जर हे विटॅमिन बघितले तर 2 टाईपचे असतात हे विटॅमिन. म्हणजेच द मेन टाईप ऑफ विटॅमिन्स आर, फर्स्ट वन इज फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड सेकंड वन इज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. विटॅमिन्सचे 2 प्रकार पडतात प्रामुख्याने. एक म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन. हे जे विटॅमिन आहे हे फॅटमध्ये सोल्युबल असतात आणि त्याचं एक्झाम्पल पाहायचं राहिलं तर ए विटॅमिन आहे, डी, त्याच्यानंतर ई अँड के. These A, D, E and K vitamin are fat soluble vitamins, and B and C, that is known as a water soluble vitamins. B आणि C विटॅमिन जे आहे तर ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात. त्याच्यानंतर रायबोफ्लेविन म्हणजेच त्याला आपण म्हणतो विटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड त्याला आपण म्हणतो विटॅमिन B5. नावं लक्षात ठेवायची आहे. कोणतं? रायबोफ्लेविन म्हणजेच काय? B2 विटॅमिन. आणि निकोटिनामाइड हे जे आहे म्हणजेच काय? विटॅमिन B5. दिस 2 विटॅमिन्स आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन ऑर फॉर प्रोडक्शन ऑफ FADH2 अँड NADH2 रिस्पेक्टिवली. आपण शिकलो आहोत मागच्या 2-3 पिरियडमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे. ग्लायकोलिसिसमध्ये तयार होतात बघा FADH2 अँड NADH2. तर यांच्या प्रोडक्शनसाठी रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड हे जे आहे हे विटॅमिन आवश्यक असतं. जसं आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड्स यांची गरज असते, त्याचप्रमाणे वॉटर इज ऑल्सो एसेन्शियल न्यूट्रियंट्स. बघा, पाण्याचं पण खूप महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे आपण कितीही जेवण केलं
पण जोपर्यंत आपण पाणी पित नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ वाटत नाही किंवा जेवण केल्याचा आनंद मिळत नाही. तर याचं कारण काय? इट इज नेसेसरी. ते काय आहे? गरजेचं आहे. आपली जी बॉडी असते म्हणजे ह्युमन बॉडी कंटेन अबाउट 65 to 70% वॉटर. म्हणजे आपली जी ह्युमन बॉडी आहे त्याच्यामध्ये 65 to 70% वॉटर असतं. अँड 70% वॉटर इज प्रेझेंट बाय वेट इन एव्हरी सेल. म्हणजे 70% वॉटर हे जे आहे तर हे सेलमध्ये असतं. परत ब्लड प्लाझ्मा हॅज 90% वॉटर. बघा, ब्लड प्लाझ्मामध्ये सुद्धा 90% हे वॉटर असतं. म्हणून पाण्याचं फार महत्त्व आहे. वेन देअर इज अ लॅक ऑफ ऑर वी कॅन से लॉस ऑफ वॉटर, जेव्हा पाण्याची कमतरता होईल किंवा आपण डिहायड्रेशन झालं असं म्हणतो, अशा कंडिशनमध्ये इट कॉज प्रॉब्लेम विथ फंक्शनिंग ऑफ सेल्स. म्हणजे अशा कंडिशनमध्ये सेलचं जे फंक्शन आहे ते प्रॉपर होत नाही आणि मग बऱ्याच वेळा त्याचा परिणाम कोणावर होतो? बॉडीवर होत असतो. म्हणून लॉस ऑफ वॉटर ऑर डिहायड्रेशन कॅन कॉज प्रॉब्लेम विथ फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड लॅटर दॅन ऑफ बॉडी. म्हणजे बॉडीच्या बाबतीतही मग डिस्टर्बन्स यायला लागतात आणि म्हणून पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता आपण व्हिटॅमिन, फॅट, वॉटर हे जसं बघितलं तर त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये फायबर्स यांचीसुद्धा आवश्यकता असते. ती का आपण बघणार आहोत. फायबर्स कॅनॉट बी डायजेस्टेड अँड हेन्स दे बिकम हेल्पफुल इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स अँड इजेशन ऑफ एक्सक्रीटा. इफ लीफी व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड सिरियल्स देअर इज अ गुड अमाऊंट ऑफ फायबर. इन दिस लीफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या ज्या म्हणतो आपण, फ्रूट्स, सिरियल्स, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर्स असतात आणि जेव्हा आपण फायबर आपल्या जेवणामध्ये घेत असतो किंवा आपण खात असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये डायजेशन हे व्यवस्थित होत असतं आणि त्याच्यामुळे डायजेशन जेव्हा व्यवस्थित होतं तेव्हा आपल्याला कोणतेच बॉडी प्रॉब्लेम निर्माण होत नाही आणि बॉडी प्रॉब्लेम निर्माण झाली नाही म्हणजे आपलं शरीर हे सुदृढ राहत असतं. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जेवणामध्ये विटॅमिन्स, त्याच्यानंतर फायबर्स, नंतर लिपिड्स, कार्बोहायड्रेट यांचं प्रमाण हे योग्य घ्यायला हवं. मला असं वाटतं तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. प्रत्येकाने नोट्सही काढायचे आहे आणि लिहायचं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.